साकतगावचे माजी सरपंच कैलासवासी हनुमंत साहेबराव मुरुमकर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सकाळी साकत येथे श्रद्धा व भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडले। कार्यक्रमास ग्रामस्थ, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निमित्ताने हरिभक्त परायण प्रकाश महाराज बोधले यांचे अमृततुल्य कीर्तन झाले। कीर्तनातून सामाजिक कर्तव्य भावना, जीवनमूल्यांचा एकोपा व सदाचार संदेश देण्यात आला। कीर्तनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। कैलासवासी हनुमंत पाटील मुरुमकर यांनी सरपंच पदाच्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान ठरविले जात आहे। त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले। सार्वजनिक सुविधांच्या विकासावर त्यांनी विशेष भर दिलाय। पुण्यस्मरण कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती कैलास वराड सर, पंचायत समिती सभापती संजय वराड सर, श्री व्यंकटेश आजबे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शरद कारले, पंचायत समिती माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर, अजितदादा काशीद, सूर्यकांतदादा मोरे, बापूराव ढवळे, दत्तात्रय वारे, मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, विजयसिंग गोलेकर, नितीन ससाणे, माजी सरपंच कांतीलाल वराड तसेच कुटुंबीय श्री सर्जीराव साहेबराव पाटील मुरुमकर, ऋषिकेश हनुमंत पाटील मुरुमकर व अभिषेक हनुमंत पाटील मुरुमकर तसेच बाबा महाराज मुरुमकर, रामभाऊ मुरुमकर, माजी सरपंच हरिभाऊ मुरुमकर, पोलीस पाटील महादेव वराड, ग्रामपंचायत सदस्य सागर मुरुमकर, प्रमोद मुरुमकर आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी बापूसाहेब घोडेस्वार, जामखेड।